KW गॅलिडेटेड्स या संघाची सध्या आपण बघतोय बॅटिंग आहे. इथून नाणेफेकीचं कौल जिंकलं होतं शिवबा 11 या संघाने आणि त्यांनी स्वीकारले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. चला जेवणाची सोय उपलब्ध झालेली आहेत. जे खेळाडू ज्यांनी मॅच खेळले त्यांना विनंती असेल की आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी सुनील सुनील सर आपले 12 प्रतिनिधी असतील तर पाठवून द्या. हा हा चालेल सर, तुम्ही सांगितलं तरी चालेल. उमेश सर आलेत गोलंदाजी मार्कवरती. दोन बॅटर आपण जर बघितले गेले तर KW बॅट्समन नेम पंकज सर असतील आणि त्यानंतर शरणू सर. सध्या आपण बघतोय दोन बॅटर, 4 षटकांचा हा मॅच. स्ट्राईक एंड वरती पंकज सर आहेत, नॉन स्ट्राईक एंड वरती शरणू सर सध्या आपण बघतोय. चला विनंती असेल आयोजक समिती बाळा सर आपल्या विनंती असेल आपण या. बाळा सर आपल्या विनंती असेल आपण या. बाळा सर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या प्लीज. चला मॅचला होते सुरुवात. डिस्कशन झालंय. गोलंदाजी मार्कवरती उमेश सर आलेत. बॅटिंगसाठी आपण जर बघितलं गेलं तर पंकज सर आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती शरणू सर आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय. कमिटीला विनंती असेल आपण आपल्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला सामन्याला होते सुरुवात. प्लीज खेळाडू आपल्याला विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेरून या प्लीज, कारण मॅच सुरू आहे. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. स्टेअर करण्याचा प्रयत्न नो मॅच लँड मध्ये सध्या आपण बघतोय. चेंडू स्टेअर करण्याचा प्रयत्न केलाय. नेमकं काय घडलंय? बॅटला स्पर्श झाला होता. पंच दर्शवलेत बॅटला स्पर्श झाला होता. त्यानंतर जलद गतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा डावखुरी हाताचा फलंदाज या मैदानावरती उपयुक्त अशी बॅटिंग करू शकतोय डावखुरी हाताचा फलंदाज. आणि नुकताच पाटील परिवार पुरस्कृत पाटील परिवार चषकामध्ये आपण बघितलं होतं फायनलचा मॅच. आणि फायनलच्या मॅचमध्ये डावखुरी हाताने जो फलंदाज आला होता त्याने खूप छान पद्धतीने बॅटिंग केली आणि तो संघ या पाटील परिवाराचा चॅम्पियन ठरला होता. आज तशा पद्धतीचे चित्र पाहायला भेटेल का? डावखुरी हाताचा फलंदाज आपण शरणू सर यांना सध्या आपण बघतोय.
पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. डॉट बॉलची सांगता होते. अगोदरचा मॅच खूप छान पद्धतीने आपण बघितलं गेलाय. हाही मॅच तशा पद्धतीने पाहायला भेटेल का, कारण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये उमेश सर चांगली गोलंदाजी करतात. 3 चेंडूचा खेळ हाताळलाय, एक वाईट बॉल हाताळलाय. पुन्हा एकदा सज्ज. बॅटला स्पर्श झालाय. सध्या आपण बघतोय मग खेळपट्टीवरती चेंडू राहतोय. डॉट बॉलची सांगता होते. फटक्याचं शॉट सिलेक्शन करणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण सध्या बघतोय. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट आहे. सध्या थोडासा मिड विकेट वाईडिश आहे, त्यानंतर लॉंग ऑन आहे. त्यानंतर जर बघितलं गेलं तर पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॅटला स्पर्श झालाय, बॅटला स्पर्श झालाय आणि इथून पंचांनी धरून ठेवले ही अपील. परतावं लागेल. फलंदाजी आपली स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवताना आपण बघतोय. त्यांनाही कळले की माझ्या बॅटला चेंडू स्पर्श झालाय आणि तिथून शरनुसर ढगाऊटच्या दिशेने येत असताना पहिला गडी बाद होतोय. चेंडूचा जर खेळ बघितला तर 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. संघ आपण जर बघितलं गेलं तर के वेस्ट ग्लॅडिएटरचा संघ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समॅन नेम विकास दाखल झालेत. विकास सर आलेत. पाहायचं आहे आता आपल्याला विकास सर कशा पद्धतीने बॅटिंग करतील. सर्व खेळाडूंना विनंती असेल की जेवणाची सोय उपलब्ध झाली आहे, जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. खोला टोब्या चेंडू. चेंडू आलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षण छान झालंय. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलंय. 1 धाव येते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने भर. संघ पोहोचला 3 वरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. पहिल्या षटकातील पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी उमेश सरांच्या माध्यमातून आपण बघतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला. चेंडू चालला शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षण तिथे केलं होतं पण शेवटच्या क्षणाला चेंडू निसटलाय बाउंड्री लाईन वरती. खूप तडफड केली पण चेंडूला नाही अडवू शकले. चेंडू गेलाय सीमारेखा पार. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. धन्यवाद. अडीचे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. बॅटच्या वरच्या भागाला लागला होता. पडल्यानंतर चेंडू गिरकी घेतले. थोडासा हाताला स्पर्श झाला होता. त्यानंतर पाठलाग सुरू झाला. पाठलाग करत असताना शेवटच्या क्षणाला समर्पण केलंय आणि समर्पण करत असताना चेंडूने हुलकावणी देत चेंडू गेला सीमारेखा पार. 100% एफर्ट सध्या आपण बघतोय खेळाडूच्या मार्फत आणि इथून या चेंडूवरती चौकार. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण 7 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. के वेस्ट ग्लॅडिएटरचा संघ 7 वरती 1 गडी बाद. गोलंदाजी मार्कवरती आता अशोक सर आलेत. चला थोडंसं स्पीडअप करा. यानंतरच्या बऱ्याचशा मॅचेस आहेत. बीएमसी वॉरियर आहे, त्यानंतर पालघर शिक्षक मित्र मंडळ, त्यानंतर बीएमसी सिनियर्स वर्सेस मुंबई सुपर. पुन्हा एकदा स्टेअर केलंय. चांगल्या पद्धतीने फटका खेळलाय. 1 धाव आले. गचाळ क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा धडपड सुरू आहे. 100% एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक करत असताना आपले पाहायला भेटतात आणि या चेंडूवरती धावा आल्यात. 3 धावा येत असताना धाव संख्या होते ती म्हणजे 10 धावा. 1 चेंडूचा खेळ होतोय दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. फटका केलाय छान. चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. 6 धावेंचा आला इशारा पंचांचा. षटकार.
धन्यवाद अडीचे. सध्या आपण बघतोय देखणा फटका फलंदाज पंकजच्या बॅट मधून आलाय. वैयक्तिक 3 चेंडूवरती 11 धावा केल्यात आणि संघाला नेऊन ठेवले 16 वरती. अशा पद्धतीचे फटके येणं तितकंच गरजेचं आहे. पहिल्या इनिंग मध्ये तुम्हाला धावा जमा करणं गरजेचं आहे, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा नाही झाल्या, पण या षटकामध्ये तुम्हाला धावा जमा करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अशोक सर आलेत. आतापर्यंत 9 खर्च केल्या 2 चेंडूवरती. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पण चवडलेत. वाईट चेंडूचा इशारा आलाय. अवांतर एक धाव. धावसंख्या होती ती म्हणजे 17 धावा फलकावरती लागत असताना डान्सिंग डाऊन द विकेट केल्याचा प्रयत्न. आता डॉट बॉल येतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय अशोक सरांनी आपल्या या षटकामध्ये. समोरचा जर बॅटर जर बघितले गेले तर त्यांनीही प्रयत्न सुरू केलेत मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळण्याचा, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज अशोक सर. फक्त सन्मान सन्मान, कारण खोलवर टप्प्याचा चेंडू होता, याला फक्त सन्मान दिला. अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर वाईट चेंडू आला. आता पुन्हा एकदा फलंदाजाने या चेंडूवरती फक्त दिशा दिली गेले. सन्मानपूर्वक स्ट्रोक. 1 भर होते. संघ पोचला 18 वरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. लेग स्टंपच्या बाहेर आहेत. पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडूचा इशारा. अवांतरिक धाव. 19 पलकावरती लागल्या गेल्यात. षटकार आल्यानंतर आतापर्यंत 2 वाईट हाताळलेत, 1 डॉट केलाय, 1 सिंगल आले. पण हे 2 चेंडू चांगले हाताळावे लागतील, कारण अगोदरच्या 2 चेंडूवरती तुम्ही 9 खर्च केल्यात आणि त्याच्यानंतर या 3 धावा खर्च केल्यात. 12 आल्यात. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. चांगलं कनेक्शन झालंय. चेंडू चालाय डीप लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. 1च धाव मिळेल. षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या होती ती म्हणजे 20. 20 वरती 1 गडी बाद. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका आपण बघितला होता फलंदाज पंकज सराच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूचा खेळ. पुन्हा एकदा स्टेअर केलंय. स्ट्राईक आपल्याजवळ ठेवण्याचं काम केलंय सध्या तरी आपण बघतोय पंकज सराच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 21 वरती 1 गडी बाद. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रथम बॅटिंग करत असताना के वेस्ट गॅलिडरचा संघ आपण सध्या बघतोय. चला, खेळाडूंना विनंती असेल की आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आमचं जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाच्या मागे आपण जेवणाची सोय उपलब्ध केले, तर विनंती असेल सर्व खेळाडूंना की आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. शिवा आलेत. आता गोलंदाजी मार्कवरती शिवा आलेत. पहिल्या 12 चेंडूंवरती 21 बनवल्यात. आता या 12 चेंडूंवरती किमान 25 बनवणं गरजेचं आहे, तर एक चांगली टोटल तुम्ही समोरच्या संघासमोर सेकंड इनिंग मध्ये जेव्हा बॅटिंगसाठी येतील तेव्हा चांगली टोटल उभी राहू शकते. फुलटॉसला पीक भिरकवण्याचा प्रयत्न. इंटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीपवरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धावाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. सध्या तरी आपण बघितलं गेलं तर क्षेत्ररक्षक डीपवरती होते आणि त्यानंतर सुनील सर होते, त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. सध्या आपण बघतोय पुन्हा एकदा शिवा सज्ज होईल. शिवा सर फुलटॉस फ्लिक केलाय. 1 धाव आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल का पाहायचा आहे. क्षेत्ररक्षण थोडेसे फंबल झालेत आणि त्यामुळे या चेंडूवरती 2 धावा येतात. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागले जाते. संघ पोचलाय तो म्हणजे 25 वरती. या षटकामध्ये थोडंसं धावफलक हलतं ठेवायचं आहे. थोडीशी स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस पायावरती आदळला जातोय, पण पिचिंग आउटसाइड लेग असेल महत्वाचं तेही आहे. या चेंडूवरती
डॉट बॉल झालाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या आपण बघतोय शिवा शिवा सर चांगली गोलंदाजी होते. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न उंच गेलाय क्षेत्ररक्षक नाही पोचू शकले या चेंडूवरती. एक धावाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फेकीत झालाय 2 धावा रोखू शकणार नाही आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय. षटक मार्गस्थ तिसरा आहे KW. आपण जर बघितलं गेलं तर 27 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 27 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. हा चेंडू चांगला चेंडू हाताळलाय. शिवा सराने कमबॅक केलाय. पंकज आता इथून स्ट्रगल करत असताना पाहायला भेटला जातोय, पण पंकजची इनिंग खूप महत्वाची आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. फटका केलाय छान. आता सूर गवसलाय. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. शेवटच्या चेंडूवरती आलाय दमदार षटकार. धन्यवाद डीजे. शेवटच्या चेंडूवरती जबरदस्त फटका. म्हटलं होतं की पंकज सर स्ट्रगल करत होते, पण ते वाट बघत होते. ज्या पद्धतीचा चेंडू येईल त्या पद्धतीच्या चेंडूला स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केलाय. अगोदरचा चेंडू डॉट झाला होता, पण रिक्स घेतली आणि रिक्स घेतल्यानंतर चांगला फटका खेळलाय. 6 धावेने संघ पोचलाय 33 वरती. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या आपण बघतोय चला इथून पारितोषिक आलंय. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर सध्या आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय सिद्धू सर बसलेत आणि त्यांनी 1000 रुपयाचा कॅश प्राइज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतील. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर सिद्धू सर आहेत आणि सिद्धू सरांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. महेश गोलंदाजी मार्गवरती आलेत. महेश सर आलेत, पाहायचं आहे. यावेळी चेंडू चाललाय सरळ डीप मिड ऑफ क्षेत्राच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आलेत. एकच धाव घेईल या चेंडूवरती फलंदाज दोन्ही. धावसंख्या होती ती म्हणजे 34 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पंकज सर आहेत ज्यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके आपण बघितले गेलेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर सिद्धू सरांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पण सध्या तरी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता झालंय. चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठ्या फटक्यांसाठी जातात पण डॉट बॉल होतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण झाले छान. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी झाले ॲक्युरेट, पण कलेक्शन नाही झालं. त्यामुळे या चेंडूवरती आल्या धावा 2. आणि जेव्हा जेव्हा मिसफिल्ड होते मैदानाच्या आतमध्ये, स्ट्राईक रोटेट होते, तेव्हा बॅटरचा कॉन्फिडन्स वाढला जातोय. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 36 फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पंकज सरांच्या बॅटमधून या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर जो शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे ना त्याचे हात डोक्यावरती येत असताना आपल्याला पाहायला भेटले जातील. फटका आलाय. चेंडू चालला इंटू द गॅप. सीमारेखा पार. 1 बाउन्स. चौकार. लवकर मारूया स्टार्टर. धन्यवाद डीजे. म्हटलं होतं स्ट्राईक रोटेट झाली की धावा येतात आणि पंकज सराच्या माध्यमातून चौकार आलाय. संघ पोचलाय 40. पुन्हा एकदा फटका खेळलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक सध्या आपण बघतोय लॉंग ऑफला फटका खेळला होता. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही बॅटर मध्ये बघतोय. धावसंख्या 2 ने भर. संघ पोचलाय तो म्हणजे 42 वरती.
शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक वरती पंकज सर आहेत. आतापर्यंत 33 धावा बनवल्यात 16 चेंडूंवरती. चांगली बॅटिंग केले. बॅटिंगसाठी टाळ्या नक्कीच डगआउट मध्ये होतील. फटका केलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक सुनील सर आहे. झेलची संधी, झेल सुटलाय. एक धाव आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. मैदानाच्या आतमध्ये फेकी खराब झाले आणि त्यामुळे या चेंडूवरती धावा आल्या 2 आणि 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांचा खेळ पूर्ण करत असताना संघ आपण जर बघितला गेला तर KW ग्लॅडियरचा संघ पोहोचलाय, तो म्हणजे 44 वरती. आता इथून शिवबा 11ला 24 चेंडूवरती 45 धावेची आवश्यकता आहे. या धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील का इथून क्षेत्ररक्षण करणारा संघ या धावा रोखण्याचं काम केलं जाईल, येणाऱ्या इनिंग मध्ये आपण बघणार आहेत. तोपर्यंत आपण टॉसच्या दिशेने जाणार आहेत. नेक्स्ट मॅचचा विचार केला तर संघ आपण बघितलं गेलं तर BMC वॉरियर वर्सेस पालघर शिक्षक मित्र 11 या दोन्ही संघांना विनंती असेल संघनायकांना की आपण आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेने या. BMC वॉरियर वर्सेस पालघर शिक्षक मित्र मंडळ 11. नक्कीच. आणि आपण ह्या गोष्टीचाही उल्लेख करणार आहे की नेमका मॅच कुठल्या दिशेने जाईल, कशा पद्धतीने खेळवला जाईल. तर BMC वॉरियर वर्सेस विनर सेकंड मॅच होती, ज्यामध्ये आपण संघ बघितला होता पालघर शिक्षक मित्र 11चा संघ जो दुसरा मॅच बघितला होता तो मॅच विन झाला होता आणि त्या संघासोबत आपण हा मॅच बघणार आहेत. मी दोन्ही संघ नायकांना विनंती करेन की आपण या आपला केला जाईल टॉस. BMC वॉरियर संघ कर्णधार आपण या. त्यानंतर पालघर शिक्षक मित्र 11चा संघ आपण या. दोन्ही कर्णधार आपला केला जाईल टॉस. आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत आणि मान्यवरांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. सुरेश सर आहेत आणि सुरेश सरांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. चला कर्णधार या. दोन्ही संघामध्ये टॉस होतोय. विनंती असेल BMC वॉरियर संघ कर्णधार या, कारण पालघर शिक्षक मित्र 11 संघाचे कर्णधार आलेत. चला दोन्ही संघामध्ये टॉस होतोय. सध्या आमचे मान्यवर आहेत. चला दोन्ही संघामध्ये टॉस होतोय. सध्या आपण बघतोय आमचे आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत आणि मान्यवरांच्या हस्ते टॉस उडवलाय. नक्कीच टेल काटा आलाय. मान्यवर विनंती असेल की आपण मान्यवर विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं. एक फोटो सेशन होईल. चला मान्यवर विनंती, दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायचा आहे. ठीक आहे. दोन्ही संघांना विनंती असेल खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या आहेत मान्यवरांना आणि आमच्या व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला पालघर शिक्षक मित्र 11 नाणेफेकीचं कौल जिंकलं. डिसिजन काय असेल? आत्ताचे जे हे बघता आम्ही क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि फलंदाजीसाठी BMC वॉरियर्स संघाला आमंत्रित करतो. धन्यवाद. नक्कीच चर्चा आहे, कारण मॅच सुरू आहे. अगोदरचा मॅच जिंकलाय, त्या मॅचमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचा खेळ केलाय. या मॅचमध्ये आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी खेळ करण्याचा प्रयत्न असेल का? नक्कीच सर,
कारण बघतो की जसं जसं दुपारचं सत्र येते त्याच्यामुळं थोडंसं फलंदाजी प्रथम घेऊन कमीत कमी रनात त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू असं आमचे हॅलो सगळे क्षेत्ररक्षक किंवा आमचे हॅलो, जे हॅलो. संघाचे मेंबर्स आहेत ते प्रयत्न करणार हे आमचं एक उद्दिष्ट आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील पालघर शिक्षक मित्र 11 संघ, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या या मॅचसाठी. इथून बॅटिंग करायची आहे बीएमसी वॉरियर. समोरच्या संघाने इथून तुम्हाला पहिल्या 4 षटकामध्ये कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न हॅलो आहे. तुम्ही 4 षटकामध्ये कितपर्यंत पोहोचणार? आमचं टार्गेट असेल सर एक 50 धावा करावा आणि टॉस जिंकल्यानंतर आम्ही फलंदाजीच घेणार होतो. एक संघाने या मैदानाबद्दल काय म्हणाल? मैदान चांगला आहे, फक्त बाउंड्री खूप लांब हॅलो. केलेली आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, पालघर शिक्षक मित्र 11 संघाने नाणेफेकीचं कौल जिंकले आणि त्यांनी डिसाईड केले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार आणि तिथून बॅटिंगसाठी सज्ज राहणार बीएमसी वॉरियरचा संघ. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जोडले जातील भरत सर आणि क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम मांगेला सर यांचा आवाज. थँक्यू घनश्याम. चला प्लीज 12वा खेळाडू पाठवून द्या, कारण तुमचे जे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत त्यांची नावं आम्हाला ठाऊक नाहीये. प्लीज. झालं. हॅलो. आपल्या आर्म क्रिकेट शिक्षक चषक मध्ये ज्या काय टीम सामील झाल्या आहेत, जे टीम झाडाखाली साईडला बसलेल्या आहेत, त्यांना सर्वांना विनंती आहे की स्टेजच्या पाठीमागे आपली जेवणाची व्यवस्था केली आहे. तरी सर्व टीम्सना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब जेवण्यासाठी आपल्या स्टेजच्या पाठीमागे येण्याची कृपा करावी, ही सर्वांना विनंती आहे. बघा, जेवण सुरू झालंय आणि जेवण फक्त खेळाडूंसाठी जेवण आहे, त्यामुळे सर्व टीमच्या खेळाडूंना विनंती करतो जेवून घ्या. प्लीज नावं सांगा ना, खेळाडूंची नावं सांगा प्लीज. अंपायर 1 मिनिट थांबा, कारण कुठल्याही प्लेअरचं नाव समजत नाहीये. प्लीज सर्व, कारण स्कोरर थोडेसे थांबल्यात, एकाही प्लेअरचं नाव समजत नाहीये. चुकीच्या नावावरती प्रॉपर्टी गेली तरी टेन्शन येते. आता चुकीच्या नावावरती धावा गेल्या तरी प्रॉब्लेम येतील, विकेट गेल्या तरी आहेत. चला चला प्लीज. चला दोन्ही टीमचा एक एक जण या. ग्लॅडिएटर्स 12th मॅन प्लीज. आणि शिवबा 11 नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. कोण खेळतायत, कोण गोलंदाजी करत आहे, असं आपण बघा सर. मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर गोलंदाज, बॅट्समॅन, सिरीज ही पारितोषिक आहेत ना सर. मग ती नावं आली नाही तर ती कोणाच्या नावावर आपण या धावा टाकणार? विकास पावला गोलंदाज आहेत. जर्सी क्रमांक 7 अशोक गायकवाड आता स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईकला आपण महेश गोरे सरांना पाहतोय. महेश गोरे सरांना खातं उघडलं, सुरू केले या मॅचला. धावसंख्या एकनं सुरू झालेलं आहे. टार्गेट सेट केलं आहे ते $45 to win आहे. यावेळेस गुडलेनवरून चेंडू उसळी घेतोय. विचार केला होता त्या ठिकाणी की लेटकटचा फटका कन्वर्ट करावा, त्या कारणास्तव बॅटचा फेस देखील ओपन केला होता, मात्र तिथून मात्र पुन्हा एकदा माघार घेतली गेली. चला मॅच सुरू झालाय. 45 धावांचा पाठलाग करायचा आणि मॅच पहिल्या ओव्हरमध्ये सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण होईल. 45 धावांचा पाठलाग करायचा. आपण सकाळपासून आपण काही गोष्टी पाहिल्यात, काही वेळेला रन झाल्यात, काही वेळेला रन नाही झाल्यात. धावांचा पाठलाग झालाय. धावांचा पाठलाग न होताना देखील आपण पाहिलाय 1 रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 45 करायचं आहे. म्हणजे रिक्वायर्ड 100 ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला जवळपास 12.90 आहे. म्हणजे 12 ते 13 धावा तुम्हाला पर ओव्हरमध्ये करायच्या आहेत. ऑन साईडला फटका चांगला, स्टेट सरळ सीधी बॅट आणि चेंडू मात्र 1 2 3 आणि 4 हाय तोय चौकार 4. क्या
खूप चांगला फटका स्टेट डाऊन द ग्राउंड. चौकार तर म्हटलं रिक्वायर्ड 100 ज्याप्रमाणे आहे बघा. 45चं टार्गेट आहे. 45 धावा या जरी तुम्हाला मोठ्या वाटत असतील तरी मात्र पर ओव्हरमध्ये ज्याप्रमाणे मुलांना कसं एक सोपं गणित शिकवतो तसं 6 ओव्हरमध्ये 12 धावा कशा करता येतील हा प्रयत्न. वाईड इज लॉंग ऑन डीपला 3 फिल्डर आले चेंडूला फील्ड करण्यासाठी. तत्पूर्वी या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनं धावा संख्या झाली आहे ती 8 धावा. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं गेलं. धावा संख्या ज्याप्रमाणे आपण म्हटलं की 45 टार्गेट रिक्वायर्ड 100 12 ते 13 या अनुषंगाने तुम्हाला बॅटिंग करायची मध्ये चांगली धावा संख्या पाहतोय आपण. 8 धावा आलेत 6 चेंडूमध्ये. आता इथून मात्र थोडासा तुम्हाला वेग तुमचा वाढवावा लागेल. 24 चेंडूंचा आपण खेळ खेळतोय आणि सध्याच्या घडीला बघा काय बॅटिंग काय फिल्डिंग त्यानंतर म्हणायचं गेलं काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत आहे. असं वाटत आहे की टेनिस बॉल मी म्हणेल एक प्रोफेशनल खेळाडू हे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत असं चित्र तुकाराम सर या ठिकाणी दिसतंय. नक्कीच असं तुम्ही उल्लेख केला, पण शिक्षक चषकाचा खरी मजा तर तीच आहे ना की ज्या वेळेला मैदानावरती उतरलं ना तर मग जिंकायचं आणि जिंकायचं म्हटलं ना का मग मागे वळून नाही पाहायचं. आणि तोच उद्देश समोर ठेवून सध्या बॅटिंग होते. 18 बॉलमध्ये करायचे 37 धावा. थोडासा वेग वाढवायचा, स्पीड वाढवायचा आहे. एखादा ड्रायव्हर ज्या वेळेला योग्य वेळेला गेअर चेंज करतो तसा गेअर चेंज करायचा आहे. थोडासा भाई गती बढाई, थोडासा वेग वाढवा. एक षटकार एक चौकार मॅच मधला रोमांच पुन्हा एकदा परत येऊ शकतो. तो सिक्सर पाहिजे. लेफ्ट हँडर आहे डावखुरा फलंदाज आणि लेफ्टी आहे. चेंडू बॅटच्या हातल्याकडे लागलाय. चेंडू पाठीमागे निघून जातो जोपर्यंत फील्ड करतील. आणि जसं आपण उल्लेख करतो म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने केलेला प्रयत्न आणि उपनगरी क्रिकेट क्लब पश्चिम उपनगराने केलेला हा प्रयत्न होता सर्वांना एकत्र आणण्याचा, एकंद बांधण्याचा आणि त्या निमित्तानं क्रिकेटचा एक जल्लोष या मैदानावरती साजरा होतोय. नक्कीच आणि एकीचं बळ दिसते या ठिकाणी. 45 करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय महेश या खेळाडूला. ओ चांगला चेंडू आहे. म्हटलं ना मी की कुठेतरी शाळेय मुलांना शिक्षण देऊन जो त्यानंतर मात्र जो काही वेळ मिळतो ना सर, कदाचित यापैकी बहुतांश असे टीचर्स आहेत तो वेळ क्रिकेटला देत आहेत. नाही, ज्यांची मॉर्निंगला असेल ते इव्हिनिंगला जातील आणि ज्यांची आफ्टरनून असेल ना ते मॉर्निंगला जात असतील. हा चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ आणि इथून मागणी येत होती, डिमांड येत होती की भरपूर डॉट बॉल खेळत. भाई थोडासा बल्ला घुमाइए, बल्ला चलाइए आणि भाई बल्ला घुमा. दर्शक दीर्घा झुमा आहे आणि चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. क्या बात आहे. मेसेज देखील या ठिकाणी बघा देत आहेत कारण खरोखर 45 करायचे आहेत. 45 तुम्हाला करायचे आहेत आणि 45 तुम्हाला डॉट बॉल जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जर घालवले ना तर 45 स्कोर तुमचा होणार नाहीये. प्रत्येक चेंडू बॅटला मिडल करावा लागेल. प्रत्येक चेंडूवर धावा तुम्हाला कराव्या लागतील. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून खेळला गेला चेंडू एक्स्ट्रा कव्हर डीपला निघून जातोय. लॉंग ऑफचा फील्ड त्या ठिकाणी चेंडूला थांबवतोय. 2 झाले आहेत. थ्रो आलाय नॉन स्ट्राईक एंडला. या 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनं धावा संख्या होत आहे फलकावर ती 15 धावा. 15 धावा फलकावरती. अजून जर पाहिलं तर 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. षटकार चौकाराची नितांत गरज आहे. स्विच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. ओके चला. ORS आणि DRS योग्य वेळेला घेतलेला बरा. ज्यावेळेला तुम्हाला वाटतं की तो निर्णय आलाय तो थोडासा आपल्या फेवर मध्ये येत नाही त्यावेळेला हा DRS आहे, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बरोबर विदिन द लाईन गेलाय. आणि जी वाईडची लाईन आहे ना भारत, प्रत्येकाला तर वाईड लाईन आहे. वाईड लाईन नाही बाबा, ती बॉलरसाठी गाईडलाईन आहे. त्याच्या बाहेर जायचं नाही. त्या गाईडलाईनच्या आतमध्येच चेंडू टाकायचा आहे. नक्कीच. मात्र खूप चांगली गोलंदाजी होत आहे आतापर्यंत. बहुतांश डॉट बॉल आपण पाहिले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. जागा बनवली आहे. मुंबईला जागा मिळत नाहीये. या खेळाडूने मात्र खेळपट्टीवर जागा बनवली. शफल होऊन चेंडूला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकलंय. 4 धावांसाठी चौकार.
थँक्यू. बिलकुल आपने सही कहा का मुंबईला जागा मिळत नाही कारण मुंबई आता ससा डेव्हलपमेंट चाललाय. स्कोर जाऊन पोचलाय तो आता 19 धावा धापलकावरती. अजून जर पाहिलं तर 26 धावांची आवश्यकता. चेंडूचा खेळ राहिला तो 12 बॉल 26 धावांची आवश्यकता. आणि भारत जसं तुम्ही उल्लेख केला मुंबईला जागा नाहीये. आता मुंबई जितकी वाढायची होती ना दोन्ही साईडने ती वाढली. आता ती उंच वाढते कारण आता आडवी वाढवू शकत नाहीत. आता ती उभी वाढायला लागले. म्हणजे 50 मधली 60 मधली 80 मधली वाढायला लागले कारण मुंबईची आता बाजूला जाण्याची जागा सर्व संपलेली आहेत. त्याच्यामुळे आता नवी मुंबई तिसरी मुंबई देखील होऊ घातले आणि ते कारण आहे. 12 बॉल 26 करायचे. 12 मध्ये 19 खेळ्यात आणि 12 मध्ये 26 करायचे आहेत. 12 मध्ये तुम्ही 19 बनवलेत बघ, जास्त काही करायचं नाहीये. 12 मध्ये आपण 19 बनवू शकतोय तर 12 मध्ये आपण 26 का बनवू शकत नाहीत. इथून मात्र एक मोठा फटका तुम्हाला खेचावं लागेल, रिक्स घ्यावी लागेल. एखाद्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी स्वीकारावी लागेल तो मोठा फटका खेळण्यासाठी. तर या ठिकाणी आतापर्यंत जी गोलंदाजी सुरू आहे ना ती गोलंदाजी कंटिन्यूस ठेवायची आहे. राजू येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू हाताळण्यासाठी. डाऊन द विकेट खेळायचं होतं. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले आणि चेंडूला लेफ्ट केला गेला. चेंडू जातोय तो म्हणजेच थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि हा देखील चेंडू सीमा लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. ऑफस्टारच्या बाहेरचा चेंडू होता. शेवटच्या क्षणी बॅट थोडंसं फेस ओपन केला आणि शॉट पण त्या दरम्यानचा क्षेत्ररक्षक होता ना बघा त्याची फिरकी घेतली. चेंडूने थोडीशी गिरकी घेतली आणि त्या क्षेत्राची फिल्डरची थोडीशी फिरकी घेतली. फिरकीमध्ये हा मॅच थोडासा गुरफटलाय, एकमेकांमध्ये गुरफटलाय. आता आडव्या बॅटनं असं जेवणाची व्यवस्था चालू आहे. तिथे तुम्ही आडवा हात मारू शकता जेवणावरती पण मॅच मध्ये खेळताना आडव्या हाताने बॅटिंग नाही करायची. अक्रॉस द लाईन खेळलेत आणि डॉट बॉल. अक्रॉस द लाईन व्हेरी बॅड क्रिकेट नेहमीच म्हटलं जातं. रिक्स देखील असते लक्षात ठेवा. धावसंख्या वाढवावी लागेल. हो यावेळेस पुन्हा एकदा क्रॉसबॅट खेळण्याचा प्रयत्न बघा. ज्या वेळेस क्रॉसबॅट मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते त्यावेळेस देखील हे डॉट बॉल येते. ज्याप्रमाणे आमच्या समालोचन कक्षामधून एक आवाज आला होता की जेवण स्वादिष्ट आहे, जेवणावर एकदा आडवा हात मारा. इथे मात्र आडव्या बॅटचा वापर जास्तीत जास्त केला जातोय. एका पाठोपाठ एक डॉट बॉल चालले आहेत. आता समोरचा चेंडू होता स्लॉक केला मिड विकेटला फिल्डर त्यांनी टिपला झेल. हे सेलिब्रेशन आहे. गोलंदाज आणि महत्वाच्या वेळेला फलंदाज झाला फेल. फलंदाज बाद. फलंदाज बाद होऊन तंबूच्या दिशेने जात असताना आता समीकरण बघणं गरजेचं आहे. रिप्ले बघा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. स्टॉक करण्याचा प्रयत्न मिड विकेटला फिल्डर होते त्यांनी घेतला हा कॅच आणि हा कॅच घेत असताना फलंदाजाला जावं लागतंय ते पॅव्हेलियनच्या दिशेनं. आणि आता नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहेत शिवाजी चव्हाण. न्यू बॅट्समन इन होतात. 8 चेंडूचा खेळ आहे. 22 धावांची आवश्यकता. 8 बॉल 22 चा मॅच. अजून एक मॅचच्या वरच्याकडे लागलाय. विकेट किपरने घेतलाय झेल. मकरंद अनासपूर यांचा एक चित्र बनलेला होता. दे धक्का धक्के पे धक्का दे धक्का गॉन. धक्के पे धक्का दे धक्का इथे कुठेतरी सावरावं लागेल. बघा एखाद्या खेळाडूला आता मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. ज्याप्रमाणे विकेट अगदी गुलदस्त्यामध्ये या ठिकाणी काढण्याचं काम करतोय गोलंदाज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तुकाराम सर या ठिकाणी दाखल झालेत आणि एका बाजूला आमच्या समालोचन कक्षामध्ये तुकाराम मांगेला सर देखील आहेत. मैदानाच्या आतमध्ये देखील तुकाराम, कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील तुकाराम. गोलंदाज तयार. यावेळेस जागा बनवलं. काय स्ट्रोक खेळ आहे. क्लासिकल लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आहे.
चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू. वेग वाढवला जातोय. खूप चांगला फटका बघा. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे आणि जबरदस्त फटका. क्लासिकल स्ट्रोक खेळला गेला. धावसंख्या वाढेल. धावसंख्या झाली ती तब्बल 27 धावा या फळकावर लागल्या गेतात. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि 6 मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 18 धावा. मागचा मॅच पाहिला होता आपण 6-16चा. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता असताना तो मॅच 1 बॉल 1 वरती गेला होता. आता 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. तोही महत्वाचा आहे. कोण बॉलिंगला कोण येणार, कोणाच्या हातामध्ये चेंडू देणार, कोण असा गोलंदाज आहे ज्याच्यावरती विश्वास फिल्डिंग करणारा संघ ठेवू शकतो किंवा फिल्डिंग करणाऱ्या टीमला वाटते की हा बॉलर ही मॅच आपली वाचवू शकतो. असा बॉलर कोण येणार? बॉलर नेम प्रकाश. आता बघूया विजयाचा प्रकाश उजेड थोडासा आपल्या टीम साठी देत आहे का. आणि दुसऱ्या बाजूला बॅट्समनही रेडी आहेत. ते काही कमी नाही आहेत. नक्कीच तेही देखील काही कमी नाहीयेत. नाव आहे तुकाराम. चेंडूला देखील तशा प्रकारे उचलावं लागेल. प्रयत्न तोच आहे. शॉर्ट ऑफ पुलचा फटका. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. हो चांगल्या प्रकारे चेंडूला थांबवलं गेलं. 1 धाव पूर्ण केला. डबलचा कॉल दिला गेलाय. थ्रो येईपर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट झाल्या आहेत. प्रत्येक चेंडू बॅटला मिडल करावा लागेल. महेशनं फटका खेळला होता. प्रत्येक चेंडू मिडल करावा लागेल आणि 1 किंवा 2 मोठे फटके तुम्हाला खेळावेच लागतील. 2 संघ पुढे सरकतोय. धावा संख्या झाली ती 29. आता बनवायच्या आहेत 5 मध्ये 16 धावा. 5 चेंडूचा खेळ आहे. 16 धावांची आवश्यकता आहे. पुढच्या 2 बॉलवरती जर मोठा फटका नाही आला, षटकार चौकार आला नाही तर मॅच निसटलाय. हातातनं निघून चाललाय. षटकार चौकार हवे चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक दूरवर येतो. लॉंग ऑन आला. फिल्डर अडवण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय. 1 2 3 4 चौकार. बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी खड़क धड़क फड़क झाली चटक थँक्यू. एक तर पहिला तर झेल होऊ शकला नाहीये आणि त्यानंतर चेंडूही अडला नाहीये. तर तेलही गेलं आणि तूपही गेलं. दोन्ही गेलं. हाती काहीच नाही आलं. हाती काहीच नाही आलं. खरोखरच ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला होता की येणाऱ्या या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके खेळावे लागतील. नाहीतर मात्र तुमचा घरचा मार्ग मात्र या ठिकाणी मोकळा होईल जाण्याचा. आता चेंडू शिल्लक आहे ते 4 आणि 4 मध्ये बनवायचे 12 धावा. 4 चेंडू 12 धाव्यांची गरज. हो यावेळेस ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर हाताळला गेलाय चेंडू. हा व्हाईट बॉलचा इशारा. मग अशी आपण पहिल्यांदा चुकी देखील घडली होती आणि तिथून मात्र आणखीन आलेली एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धावेनं धावसंख्या 34च्या घरामध्ये आता 4 मध्ये बनवायची आहेत 11 धावा. 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. एक चूक घडले मागे. मिस्टेक एक झाले. गुडघ्यावरती वाकून चेंडूला केलंय स्क्वेअर लेग रिदममध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. थ्रो आलाय तो बंद. बॅट्समन आउट. OUT परतावं लागले फलंदाजाला. फलंदाज बॅक टू डग आउट. गॉन. मन की देखो जो फाट लावली अरे बजने दे धड़क धड़क ढोल. थँक्यू. खूप चांगली बॅटिंग महेशनं. एक बाजू नक्कीच मी म्हणेल जमेची पाहिली त्या ठिकाणी. कारण वैयक्तिक 24 धावसंख्येवर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा होता आणि तिथून बघत आपण पाहिलं तर या 24 धावा बनवताना 3 नाही तर तब्बल 4 चौकार ठोकले होते. आणि अशा या कंडिशन मध्ये म्हणजे 3 चेंडू आणि जवळपास 10 धावांची गरज असताना या ठिकाणी मी तर म्हणजे महेशला स्ट्राईकवर राहणं गरजेचं होतं. तोच प्रयत्न केला मात्र शरीरावर थकवा जाणवला. हा 2 धावा कंप्लीट करताना मात्र महेश त्या ठिकाणी कमी पडला गेला. ना फिल्डरचं पण कौतुक ना. त्या फिल्डे मिड विकेटला होता. केवढ्या जोराने धावत गेला त्या चेंडूवरती आणि थ्रो बरोबर विकेट किपरला केलाय आणि विकेट किपरनं बाकी काम तमाम केले. 3 मध्ये 10 करायचे आहेत. एकदा नाही, दोनदा नाही तर 3दा सक्सेस व्हायचं आहे. तर या धावा होतील 3 चेंडू 10 धावा. 3दा सांगेल की 3 चेंडूमध्ये 10 करायचे आहेत. शॉर्ट बॉल आहे. ऑफ साईडला खेळायचं होतं. अगेन्स्ट द टो हा चेंडू खेळायचा होता. प्रयत्न अप्रतिम केला गेला होता. बॅट्समॅन देखील अतिशय सुंदर त्या ठिकाणी फिरवली गेली होती. मात्र कौतुक असेल गोलंदाजाचं. खूप चांगली योग्य लाईन त्याने लेंथ. चेंडू डॉट येते.
डॉट बॉलची सांगता 2 बॉल 10. प्रकाश गोळ बॉलिंग मार्क वरती. हा मॅच बॉल आहे. मॅच बॉल आहे 2-10. मॅच बॉल टोला लागलाय. चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ. आता 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 ते सोडत नाहीये. अभि छोडेंगे नाही सर, टेन्शन घेऊ नका. कारण बघा मराठीमध्ये म्हण आहे, एकदा चूक झाली होती, एकदा दुधानं तोंड पुडलं ना का माणूस ताक पण फुकून फुकून पितो. आता एकदा त्यांनी चूक केली, आता चूक करणार नाहीये. चूक करणार नाहीये. एखाद्या चुकीचं या ठिकाणी मी म्हणेल भुगतान किती महागात पडेल याची कल्पना आहे. फुल टॉस आणि हा फुल टॉस देखील त्या ठिकाणी मिस केलाय आणि अशा रीतीनं या ठिकाणी संघ विजय होतोय के बरोबर ना. या ठिकाणी विजय होतोय KW ग्लॅडिएटर्स. हा संघ विजय होतोय. अभिनंदन. चला लगेच वळूया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच मिस्टर पंकज सर. मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम बॅटिंग केली पंकज सरानं. एक मॅच विनर केली मी तर म्हणेल. खूप महत्वपूर्ण 35 धावा ठरल्या. त्याच्यामध्ये 35 धावसंख्या बनवताना 2 षटकार आणि जवळपास 2 ते 3 चौकार ठोकले पंकज सरांना. वेल डन पंकज सर. खूप चांगली बॅटिंग. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने त्यांना सन्मानित या ठिकाणी केलं जात आहे. नेक्स्ट मॅच एका बाजूला असेल BMC वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला असेल पालघर शिक्षण मंडळ. दोन्ही टीम त्या ठिकाणी रेडी झाले आहेत आणि ज्यावेळेस मॅचला सुरुवात होईल या पण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया तुकाराम मंगेला सरांना.